इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना आता दिलासा मिळालेला आहे, कारण की खात्यामधून 25,000 रुपये काढण्यासाठी आरबीआयनं अनुमती दिल्याचं पाहायला मिळत आहे। 27 तारखेपासून हे पैसे त्या ग्राहकांना काढता येणार आहेत आणि आरबीआयच्या निर्णयानंतर बँकेचे 50% ग्राहक 100% ठेवी काढू शकणार आहेत। 13 फेब्रुवारीला आरबीआयनं निर्बंध घातले होते आणि बँकेवरच्या निर्बंधांवर आता नागरिकांना आणि ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत। निखिल, नक्कीच बँकेच्या ग्राहकांना काहीसा दिलासा पाहायला मिळतोय। 25,000 रुपये काढायला आरबीआयनं अनुमती दिली आहे। नक्की श्रद्धा, आपण पाहिलं तर न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या प्रकरणामध्ये 122 कोटी रुपयांच्या जे अफरातफरी आहे त्या संदर्भात ही घटना घडलेली होती। त्यानंतर आरबीआय कडून या बँकेच्या सगळ्या खात्यांवरती आहे ते रोख आणलेलं होतं। या संदर्भात पोलिसांची चौकशी सुरू असताना या प्रकरणी दोघा जणांना अटक देखील केलेली आहे आणि तेव्हापासून सर्व ग्राहकांचे जे खाते होते त्या खात्यातून पैसे काढता येत नव्हते, परंतु आता आरबीआयने ही जी बंदी आहे ती उठवलेली आहे। आरबीआयच्या आता देण्यात आलेल्या निर्देशानुसार 25,000 रुपये आहेत ते न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेमधून ग्राहकांना आहेत ते खातेदारांना आहेत ते काढता येणार आहेत आणि 27 तारखेपासून ही मुदत आहे ती देण्यात आलेली आहे आणि आरबीआयच्या निर्णयानंतर बँकेचे 50% ग्राहक आणि 100% 27 तारखेपासून पैसे पूर्णपणे काढता येणार आहेत। निखिल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।